अजित पवार बीडमध्ये दाखल झाले आहेत आणि ते पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत करतायत। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे त्या अर्थानं शासनाचे पहिले प्रतिनिधी आहेत की जे या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत। आज सकाळी शरद पवार यांनी बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी भेटी दिल्या होत्या। देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली होती। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, मिलिंद, थोड्या वेळापूर्वी आपल्याला माहित आहे की शरद पवार यांनी मसाजोग गावाला भेट दिली। आता त्यानंतर 1 ते 2 तासांनी अजितदादा पवार सुद्धा उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, आपण बघू शकतो। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी ते संवाद साधत आहेत। त्या ठिकाणी त्यांची मुलगी, त्यांची पत्नी आणि आई सुद्धा त्या ठिकाणी आणि नातेवाईक आहेत। एकंदरीत सरकारने घेतलेल्या भूमिकांबद्दल अजित पवार त्यांना काही गोष्टी त्या ठिकाणी सांगतायत। कुटुंबाची भेट झाल्यानंतर गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत। धाराशिव कळम आणि मी पुण्याला असते, मुलांना कोंड्यामध्ये असते शेती। हा, येऊन जाऊन मग ते आपलं गडी वगैरे असतं नाही का। बघा दादा आता नाही का सरपंचांना काही शेती आहे, त्यांना 20-22 एकर आहे दोघांमध्ये। हा, म्हणजे आई वडील सगळं बारमाही पीक असतं नाही, कुठलं असं म्हणजे पाणी नाही, पाणी ऊस वगैरे तसं घर नाही पण स्वतःच। त्यांनी 15 वर्ष नाही का, हे मामाचं घर आहे। त्यांनी सगळं समाजकार्य जास्त। हा, माझ्या मोठ्या मामाचं। आई कुठं असतं? मग इथंच असते ना, सगळं पडलं इकडून तिकडून। मग ह्याने कधी आई आणि सरपंच इथं राहायचे? हो, सरपंच, आई वडील सरपंच, माझा लहाना भाऊ तो गेला की हा यायचा। काय कळतो आता आहे तो काय असं ह्याच्याच पाठीमागं समाज का। त्यांचं लग्न झालं? हो, लग्न तिकडे विद्यार्थी मुलगी, हा एक छोटा मुलगा आहे। ते त्यांचा व्यवसाय काय नाही, हे शेती, जीसीपी एक आपली छोट, हे गावाचं जास्त पण सगळं तोच होता ना दादा, त्याच्याशिवाय हा करताच होता। जो काय तो म्हणाल तोच हा करायचा। खूपच म्हणजे कसं आमच्याकडे वेदनादायी झालेलं आहे। काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी, सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची। आम्ही 2 प्रकारची चौकशी करतो, कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी IG लेवलचे त्यांच्या मार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत की ह्याच्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून। हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारीच घटना आहे। तुम्ही म्हणजे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही, परंतु पूर्णपणे तुमच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातनं जे कोणी, ज्यांच्या कुणाचे लांगे बांधे असतील, ज्याचं कुणाचं मास्टर माइंड असेल, ते कुणालाही आम्ही सोडणार नाही। मी तुम्हाला माहिती आहे की तुमचा माझा स्वभाव, आम्ही अजिबात कोणाला सोडणार नाही। आता पण मी येताना आज सभागृहात मी मुख्यमंत्र्यांना पण सांगून निघालो की बाबा आता मी तिथं जातो। सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील, त्यांच्या बहीण असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे भाऊजाई असतील, मुलं असतील, त्यांना सगळ्यांना तुम्ही अजिबात घाबरू नका। पूर्णपणे सरकारचं लक्ष, वेळ पडली तर पोलीस बंदोबस्त द्यावा लागला असेल तर पोलीस बंदोबस्त पडलो आणि पुन्हा म्हणजे आता त्या मुलांचं भवितव्य, मुलीचं भवितव्य सगळं एक स्वप्न होतं, आपण त्या पद्धतीनं पुढं सगळ्या गोष्टी राखीला त्या ठिकाणी लावू। प्रचंड मोठं हे झालेलं आहे, परंतु तुम्हाला जे म्हणजे मी त्यांचं TVला वाचलं, तुमच्या पण 2चा धक्के ऐकलं की बाबा तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुणाला त्या सोडणार नाही। तुम्हाला आता नजीकच्या काळात दिसेल पोलिसांना पण ज्यांच्यावर ॲक्शन घ्यायची होती त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली, पुढच्या पण कारवाई चाललेली आहे आणि रोजचे रोज रिपोर्टिंग आम्ही घेणार की आज काय झालं, उद्यापर्यंत तपास काय झाला, परवा तपास काय झाला, एवढं मी तुम्हाला खात्री 100% त्या ठिकाणी देतो।
खूप विचित्र प्रकार घडलाय. आमची एकच कळकळीची म्हणजे लवकरात लवकर त्यांचं म्हणजे लवकरात शोध. लवकर आणि जशा प्रकारे माझ्या भावाचं हत्या केली मी तसंच तर करा पुण्यातच म्हणजे असता, मी पण बऱ्याचदा पुण्यात असतो. तुम्हाला मी वेळोवेळी तिथं पण तुमचे म्हणजे तुम्हाला मला सांगितलं. सारखं यायचं जायचं नाही का असं पुण्यामध्ये पण सारखं भेट असायची फोनवर सारखं खूप लक्ष असायचं करताच तो होता. त्यात सगळं मी आजारी माझी आई आजारी सारखं असते. खूपच वेगळा होता देव माणूस होता आणि वाघ त्याला वाटायचं आपण काही केलंच नाही त्याला भीतीच नव्हती ना अशी सगळं समाधान. त्याच्यामध्ये आई आम्ही सगळेजण या ठिकाणी लक्ष देतो. तुम्हाला तर सगळ्यात जास्त दुःख झालेले ताई तुमचं पण मला समजतंय, परंतु 100% ह्याच्यातली पाळंमुळं जे कोणी दोषी असतील त्यांना फार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करू. अजिबात म्हणजे अजिबात माझा आणि सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आहे आता तुमच्यावरती विश्वास बघा आता तुम्ही असल्यावर मी माझ्या वडिलांना जर वापस आणू शकत नाही पण मी फक्त माझ्या वडिलांना न्यायच्या प्रकारात मी 100% बाळ न्याय देतो. तू काळजी करू नको. तुझं पुढचंही काही करिअर असेल, तुझ्या भावाचं करिअर असेल, त्याच्या बाबतीत तुम्ही घ्यायचा अजून तुम्ही ह्याच्यात हे करा पूर्णपणे. मी तुला पुढच्या बाबतीत कारण विद्याचं बाहेर करून ओळखलं जातं. तुझं आता हे झालं की पुढचंही तुझं करिअरच्या बद्दल आम्ही सगळी जबाबदारी घेऊ. तू काळजी करू नको. तिथे पण आज 13 दिवस झाले ना बरोबर आहे. तुम्ही आम्हाला न्याय मिळवल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका. त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे. त्यामध्ये मी तुला विश्वास देतो अजिबात त्याच्यात कुणाला सोडलं जाणार नाही. अतिशय व्यवस्थितपणे या सगळ्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आहे. आज आमचं अधिवेशन संपले. आता त्या सगळ्या बाबी लगेचच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढा मी तुला शब्द देतो. दुःख आम्हाला ठीक आहे तिकडे जातो. अजित पवार यांनी कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं, त्यांना आश्वासन दिलं सरकारच्या वतीने की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. या सगळ्या प्रकरणाची सरकार सखोल चौकशी करेल. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलं आहे की या सगळ्या प्रकरणाची 2 पद्धतीनं चौकशी होणार आहे. न्यायालयीन चौकशी होणार आहे, SITच्या माध्यमातूनही चौकशी होणार आहे आणि या सगळ्या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्या कोणालाही सोडणार नाही. त्या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे. मस्साजोग या गावामध्ये सरपंच देशमुख हे सगळं गाव इथे जमलं आहे आणि